मॅच VV एकलव्य विरुद्ध ओम साईराम 111 काळा संघ प्रथमतः ती स्पर्धा खेळताना क्वालिफाय होताना दिसला. हा एक मोठा संघ बनू शकतो आणि VV एकलव्य बहुजन विकास चला जे पारदर्शक लावतात ना त्यांनी सुदर्शन गावडे यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये आहेत आणि आदित्य राहुल साहेब यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये आहेत. एक मोठी मॅच VV एकलव्य विरुद्ध ओम साईराम 111 एक मोठी लढत गोलंदाजी मारवादी सन्नी सामना करेल विक्की आणि अजिंक्य म्हणजेच AB. चांगला 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 टॅपचा फटका. चला बॉलिंग करताना प्लीज कोणी आवाज करू नका बॉल टाकताना. हलक्या त्याने खेळून काढला. चला 2 चेंडू आणि 2 धावा. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 3 धावा. चला चला पारदर्शक आलेला आहे. 3 चेंडू आणि 3 धावा लगातार 3 चौकार आदित्य राऊत यांच्याकडून 1000 आणि बॉलिंग करणाऱ्या टीमनी जर का कोणत्याही खेळाडूने गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर वरविनायक या संघाकडून तब्बल 500 रुपये लागलेले आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण ओम साईराम 111 या संघाचा विचार केला तर या स्पर्धेत प्रथमताच खेळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघा मैदानाच्या आतमध्ये सन्नीच्या गोलंदाजीवरती. चला हलक्या हाताने खेळला 5 चेंडू आणि 5 धावा. चला एक सहकार्य करायचं प्रेक्षक वर्ग प्लीज बॉल टाकताना कोणी बोलू नका. बॉल टाकताना 1 सेकंदासाठी सायलेंट ठेवा प्लीज. एक खेळाडू वृत्ती दाखवायची आहे आणि पिवळ्या बाजूला असं थोडं लांब उभं राहा. सुंदर सुंदर निर्धाव चेंडूचे सांगता आणि गोलंदाजी मारवर विचार केला ना आता सन्नीचं वर षटक संपलं आणि 5 वर हे षटक थांबलं. देऊया डीजेला एकदा संधी. आया है राजा जो बोले लोगो राजा संग संग आया है राजा बोले लोगो राजा के संग संग झुमलो 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 झुमलो. Wave your hands in the motherfucking आया है राजा जो बोले लोगो राजा के get your hands up. थँक यू. चला विक चला विकेट हॅट्रिक साठी वरद विनायक या संघाकडून 500 रुपये लागलेत आणि एक मोठा खेळाडू विक्की त्याचा झोक नाही विकेट घेईल
त्याच्यासाठी आकाशजी गरड डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपये लागले आणि आदित्य राऊत साहेब लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये लागलेले आहेत. आणि बैलात नो आणि नो एकच रन आउट आहे, म्हणजे एकच रन आहे. चला पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 6. प्लीज प्लीज मला कोणत्या संघाचं नाव घ्यायला नाव नका. बॉल टाकताना प्लीज काय बोलू नका वारंवार. मला इकडून सांगायला चांगलं नाही वाटत आहे. थँक्यू डीजे. चला प्लीज बॉल टाकताना कोणी काय बोलू नका. विकेट हॅट्रिक साठी वरद विनायक संघाकडून 500 आणि विकेट हॅट्रिक साठी मंदारेश्वरच्या मयूर याच्याकडून सुद्धा 555 रुपये लागले. विक्कीजी जो कोणी खेळाडू विकेट घेईल आकाशजी गरड डोंगरपाडा 500. मोठा वर्ग मारण्याचा प्रयत्न आणि दुसरा चौकार मारे शपार. चला आता 2 चौकार आले ना, तर आता सर्वजण मंचाकडे दिशेने बघतील, कारण की 3 चौकारासाठी आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. तिसरा चौकार येईल का विक्कीच्या बॅट मधून. बॉलिंग करण्याच्या टीमसाठी सुद्धा 1000 रुपये लागलेले आहे. आकाशजी गरज यांनी सुद्धा विक्कीच्या एका विकेट साठी 500 रुपये. ओम जयराव 11 2 चेंडू 14 धावा. आणि रावजीची संधी आणि काय घडलं. बॅट लागली. चला धाव संख्येचा विचार 3 चेंडू 15. विकेट हॅट्रिक साठी मंदारेश्वरचा मयूर 555. वरद विनायक संघ 500 रुपये आणि आकाशजी गरज फक्त एका विक्कीच्या विकेट साठी 500 रुपये लागलेले आहेत. आणि आदित्य राऊत यांच्याकडून प्रत्येक 3 चौकारासाठी प्रत्येक खेळाडूला 1000 रुपये लागले आहेत. मग तो खेळाडू कोणत्याही संघातला असतो. 3 चेंडू आणि 15 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न 1 धावांनी संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 16 धावा. सायलेंट प्रेक्षक वर्ग गोलंदाजी प्रेक्षक वर्ग बॉलिंग करताना प्लीज. खोलवाटामध्ये चेंडू आणि गेला षटकार अंकित ठरतोय. आकाशजी गरड डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी. कमॉन डीजे. धावा 16. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा.
चला हर्ष गुरव लगातार 3 चौकार एबीच्या 200 रुपये. टाइम 17 धावा झाल्यात. 2 षटका आणि पॉवर प्लेचा विनोद. धावचीची संधी आणि काय घडलं. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड. वेळेचा वंदन असेल. ओम साईराम 111. चला 1 चेंडूवर 20 धावा. मैदानाच्या आतमध्ये बने. खोलवाटा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षक. चला विकेट हॅट्रिक साठी वरद विनायक संघ 500. मंदारेश्वरचा मयूर 555. लगातार 3 चौकारी जोडी आदित्य राऊत 1000 रुपये. हर्ष गुरव बने लगातार 3 चौकारासाठी 200 रुपये आणि एबी साठी सुद्धा 200 रुपये हरीश गुरव याच्याकडून. मोठा फटका चेंडू सीमारेषा पार. कमॉन डीजे. काय करायचं. चला थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती 25 रन ऑन बोर्ड. 25. 3 चेंडू 25 धावा. चला 3 चेंडू आणि 25 धावा. चला टाइम वेळेचा बंधन. ओम साईराम 111. किती मिनिटं झालेत. चला 10 मिनिटं झालेत. सुरेख सुरेख. वाईटचा इशारा वाईटचा इशारा. चला गाई करायची गाई करायची. 4 मिनिटं बाकी आहेत आणि पूर्ण 1 षटक बाकी आहे अजून. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. 3 चेंडू 26 धावा. चला गाई करायची आहे. पूर्ण 1 षटक बाकी आणि 10 मिनिटं. मोठा फटका स्टेटच्या दिशेने भिरकावून दिला. चेंडू सीमारेषा पार. कमॉन डीजे. देख सबका बैंड कैसे बजाता है. देख थँक्यू डीजे. कोटा फटका चेंडू सीमारेषा पार. धाव संख्या 34. थँक्यू डीजे. चला लगातार 3 चेंडूवर 3 चौकार आले. 3
चला आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय ए बी आणि सोहम हर्ष गुरव यांच्याकडून 1000. आणि आता काय म्हणचा वाईटचा इशारा. चला चला ए बी नावाचा वादळ आलेला आहे. अजिंक्य धाव संख्या 35 रन ऑन बोर्ड 35. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने विरकावण्याचा प्रयत्न आणि आता त्याला चेंडू देतो सीमारेषा बाहेर. आंब्याच्या झाडाचा हिरवा पाला आंब्याच्या झाडाचा हिरवा पाला ए बी मारला चौकार झुकेगा नहीं साला. कम ऑन डीजे. त्याला 3च मिनिट आहे शेवटच्या षटकासाठी घाई करायचे. मोठा वर्गा गेल्याचा प्रयत्न एकेरी धावाने संतुष्ट. धावसंख्या धावून पोहोचलेली 4040. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून दिला ए बी. चला चला हा लगातार 5वा चौकार आहे एबीच्या बॅट मधून. लगातार वाजा अजून एक चौकार आला. 1000 रुपयाचा मानकरी आणि क्षेत्ररक्षण चांगले तर क्षेत्ररक्षण सनी आहे तिकडे. सनी चुकी नाही करणार. धावसंख्या धावून पोहोचले 45. पुन्हा एकदा चला 4 चेंडू 46 धावा. आता ना मैदानाला जात होते एबी नावाचा वादळ लावून थांबले. खोल वाटा चेंडू आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू वाढलाय. धावची संधी आणि 2 धाव क्रॉस झाले का. कोण आउट आहे ए बी. एक चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून दिसली. सर्व प्रेक्षक वर्गाने टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करायचं. क्रॉस साठी रिव्ह आहे का. क्रॉसिंगला रिव्ह नाही ना. रनआउट क्लिअर आहे. कोण आउट आहे ते बघायचंय का. ओके चेक करून सांगतो. चला अजिंक्यच आउट आहे. आता रिव्ह्यू गेला. एकच रिव्ह्यू असतो. रिव्ह्यू तुमचा आता संपला. परत रिव्ह्यू नाही घेऊ शकत. टाइम हा टाइम सांगायचं. 50 सेकंद 50 सेकंद. चला 50 सेकंद बाकी आहेत. स्टेटच्या दिशेने चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार. Yo bublu maskan seriye de dikla ko ne le anda. Yo bublu maskan
चला या जागेचे जागा मालक सौरभ चौधरी जी आपल्या रजा घेताना दिसते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं, त्यांचं मनापासून आभार. 52 धावांचं आव्हान असणार आहे. 52 चला 52 धावाचं एक मोठा आव्हान आहे. 52 चला घाई करायची आहे संघ, घाई करायची. चला 15 मिनिटाचा होते. आपण आता डीबीएनच्या कॅमेरा ऑपरेटर सुद्धा चेंज करू शकतो. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 5 दिवस ही स्पर्धा झाली. 5 दिवस आणि 5 वेगवेगळे कॅमेरामॅन आपण बघितले ही स्पर्धा. चला सामना सुरू होते. ओम साईराम वंश विरुद्ध देवी एकलव्य. एक मोठा आव्हान आहे. मोठा फटका स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने श्री गणेश होते. ओम साईराम वंश विरुद्ध या संघाला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावाने संतोष. नवसंघाचा विचार करतो. 2 चेंडू. शाबाश. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तर चालू आहेत. एकेरी धावाने संतोष. हा टाइम लावलाय. 3 चेंडू आणि 3 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 4 धावा. स्टेटच्या दिशेने वेग काढून दिला. चेंज झाले. पहिला गणागादी चौकार. कमान डीजे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता नो बॉल. नो बॉल म्हणजे नासका बॉल, घाणेरडा बॉल, फुसका बॉल, दलिद्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना. आणि नो. आणि पुढील येणारा चेंडू आता फ्री हिट. चला 5-9 ही मॅच. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषा पार. कमान डीजे.
थँक्यू डीजे. चला काही करायची आहे 13 धावत. चला 13 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्ले. चला एक पारितोषिक आलेलं आहे. आता ना मार्केट जे 4 दिवसात दिसलं नाही ना ते दिसते. जर ओम साईराम 111 हा संघ सामना जिंकला तर सुजित केसरी आणि आकाशजी गरड डोंगरवाडा यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये. आणि काय घडले वाईट सोडण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडूची सांगता. 13 धावसंख्या आहे तिथे स्थगित झाली. 13 एक सूर एक गोलंदाजी. त्याला 13 धावा. चला 13 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू हाताळलाय. चांगल्या चेंडूला पूर्णपणे घेऊन काढला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चला धावसंख्या झाली होती 14. चला आता पुढच्या मॅच सिर्फ प्रत्येक 3 चौकार लगातार 3 चौकाराला कोणत्याही खेळणी लगातार 3 चौकार आले. सुधाकर गावडे यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. मोठा गावण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमारेषा पार. कमांड डीजे. कवर करतास ये मावरा गेले ताजाय ताजा बर्फांचा नाही. चला एबीनी जे 3 चेंडूवर 3 चौकार मारलेले ना त्यासाठी सुधाकर गावडे यांच्याकडून 500 रुपये जमा झाले बघू शकतात. आणि जे पारितोषिक लावतात ना त्यांनी प्लीज येऊन पहिला पैसे जमा करा. आम्हाला जरा इथून बोलायला सुद्धा चांगलं वाटेल. चला जर ओम साईराम 111 सामना जिंकला तर सुजित दादा केसरी आणि आकाशजी गरड डोंगरवाडा यांच्याकडून तब्बल 2 असे 4,000 रुपये लागलेले आहेत. धावसंख्या झाली 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. चला काही करायचे वेळेचं बंधन असेल. सन्नी मनगडातली ताकद दाखवतोय. आणि वाईड एक चांगला कॉल. एक वाईड. चला धाव 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. मोठा वर्गा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होईल का? होईल. तेवीस धावा. 4 चेंडू 23 धावा. चला ही चांगली मॅच रंगले. 23 धावा झाल्या. 4 चेंडू 23 धावा. मॅच रंगणार आहे. पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषावर. हा येतोय लावा चुना मळ तंबाखू. हा टोका दे दनादन चौकार. कमांड डीजे.
थँक्यू डीजे. चला सोहम गावडे यांच्याकडून जे पारितोषिक लागलं असतं असा मानकरी ठरतोय विक्की. 27 रन ऑन बोर्ड, 5 चेंडू 27 धावा, 500 रुपयाचा. आणि आदित्य राऊत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय विक्की. सनी आहे, सनी सॉरी सनी. एक बॉल बाकी आहे, 27 धावा. बॉल का बॉल द्यायचंय, बॉल द्यायचंय, बॉल 27 धावा. त्याला ओम साईराम 111 जर का सामना जिंकला तर आकाशजी गरज आणि सुजित केसरी साहेब यांच्याकडून 2,000 तब्बल 4,000. चला 27 मॅच बॉल आलाय का. चला 500 आणि तब्बल 1000. चला टीम मिटिंग कमी करायचं आहे बघा, टीम मिटिंग कमी करायचं आहे. पेनल्टी लागली ना तर 2 रनची लागू शकते. चला धावसंख्या धावून बोलले 27 रन ऑन बोर्ड, 5 चेंडू 27 जण. सनीच्या बॅट मधून लगातार 3 चौकार आले. 500 आणि तब्बल 1000, 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. सुंदर फटका दिसतोय का. आणि धावचीची संधी आणि धावची चरबात पहिला आदरा. कशीच गाडीच्या दिसेने धाव दिली. कमॉन डीजे. बारा 25 ची मॅच आहे. बंटी आणि सनीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. धावसंख्येचा विचार केला तर 27 रन ऑन बोर्ड. आणि टाइमर स्कोरर 6 मिनिटं बाकी आहेत. सॉरी 7 मिनिटच बाकी आहेत. बीव्ही एक लवळे संघ थोडी घाई करायची आहे. गोलंदाजी मारवरती अध्यक्ष साहेब मारुती दादा. आणि पहिला वाईट चेंडू. आता सामना रंगला. धावसंख्या धावून पोहोचले 28 रन ऑन बोर्ड. चला 28 धावा. एकेरी धाव्यांनी संतुष्ट. धावसंख्या धावून पोहोचले 29 रन ऑन बोर्ड, 29 धावा. सन्नी 29 मधले 22 तर त्यांनी वैयक्तिक मारलेत. हा सामना रंगतोय कारण की अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याची तलवार म्हणजेच बॅट घेऊन सन्नी उभा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सनी तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. एक मोठा आदरा. एक चांगली खेळी सनीच्या माध्यमातून दिसली. गोल्ड लक चांगली खेळी दिसली. हार्ड लक सनी तंबूच्या दिशेने जाताना दिसेल. कमांड डीजे. Thank you. 29 रन ऑन बोर्ड, 2 चेंडू. रन ऑन बोर्ड. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण राजेश जगताप यांच्या माध्यमातून आपण बघू शकता. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30 धावा. आणि
आणि एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्या 31 धावा. एकतीस धावा. 4 चेंडू 31 धावा. 8-21 ची मॅच. मोठा वर्ग घेण्यात आलेला चेंडू गेला इंटू द गॅप. सुरेख चौकार. कमान डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 35. पुन्हा एकदा मोठा वर्ग घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रोच नाही फेकलाय. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 आणि आता समीकरण असणार आहे ते 6 चेंडू आणि 16 धावा. ओम साईराम 111 जर का. चला वेळेचं बंधन. टाइम स्कोरर टाइम सांगायचंय. 4च मिनिटं बाकी असतील. 4च मिनिटं. 6-16 ची मॅच आणि 6 बॉल हाताळण्यासाठी फक्त आणि फक्त 4 मिनिटं असतील. मोठा वर्ग केला प्रयत्न आणि काय घडलंय. 5-15 ची ही मॅच. सदतीस 37 ची ही मॅच झालेली आहे. आणि झेल सुटला. झेल सुटला. झेल सुटला. आणि झेल सुटला. आणि बॅटची एज आणि थ्रो चांगला आणि निर्धाव. आणि आता मॅच जाऊन पोहोचले ती 3-13. 3 चेंडूवर 3 चौकार दिसतील का. 3-13 ची ही मॅच. 3-13. संपली मॅच. आता कुठे जरे बी एकलव्य या संघाकडे जाताना दिसले. 2-12 ची ही मॅच. 2 चेंडूवर 2 षटकार येऊ शकतात का. षटकार येऊ शकतात पण मॅच नाही येऊ शकत ना. षटकार आलाय. षटकार आलाय. थांबा. षटकार आलाय. एक आला नक्की. 1-6 ची मॅच आहे. बघूया काय घडते. एक बॉल 6 पाहिजे. डीजेला पण टेन्शन आहे. 1-6 वरती एक मोठा खेळाडू षटकार मारेल का. चला बॉल द्यायचंय. बॉल द्यायचंय.